सादर करीत आहे श्यामची आई. लेखक श्रीयुत साने गुरुजी. रात्र 27वी. उदार पितृहृदय. श्रोते हो नमस्कार. मी आज तुम्हाला कथन स्वरूपात उदार पितृहृदय ही कथा सांगणार आहे. आपण कथेचे श्रवण करावे. आमच्या घरात त्यावेळी गाय व्याली होती. गाईच्या दुधात खरवस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खरवस फार आवडत असे. मी लहान होतो तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खरवस असला तर घेऊन येत असे. ती राधा गवळण पुढे लवकरच मेली. श्याम खरवस पाठविला असता कोणी येणारे जाणारे असते तर, आई वडिलांना म्हणाली. वडील म्हणाले, कोणी येणारे जाणारे कशाला, मीच घेऊन जातो. घरच्या गाईच्या चिकाचा खरवस श्यामला खूप आनंद होईल. उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईल. परंतु कशात देशील ग? त्या शेराच्या भांड्यात करून देईन. ते भांडेच घट्ट खरवसाने भरलेले घेऊन जावे. आई म्हणाली. आईने सुंदर खरवस तयार केला. खरवसाची ती बोगणी घेऊन वडील पायी दापोलीस यावयास निघाले. शाळेला मधली सुट्टी होती. कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती. कोंडलेली वासरे बाहेर मोकळे हिंडत होती. शाळेच्या आजूबाजूला खूपच झाडी होती. कलमी आंब्याची झाडे होती. कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात. त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीला लागतात असेच वाटते. भूमातेला मिठी मारीत असतात. मधल्या सुट्टीत सूरपारंब्यांचा खेळ आंब्याच्या झाडांवरून मुले खेळत असत. जणू ती वांद्रेच बनत व भराभरा उड्या मारीत. मुले इकडे तिकडे भटकत होती. कोणी घरून आणलेले फराळाचे खात होती. कोणी झाडावर बसून गात होती. तर कोणी फांदीवर बसून झोके घेत होती. तर कोणी खेळत होती. तर कोणी झाडाखाली रेलली होती. तर कोणी वाचित होती. तर कोणी वर्गातच बसून राहिली होती. मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो. आम्ही भेंड्या लावीत होतो. मला पुष्कळ कविता पाठ येत होत्या ना. जवळजवळ सारे नवनीत मला पाठ होते. संस्कृत स्तोत्र, गंगालहरी, महिम्न वगैरे येत होती. शिवाय मला कविता करण्याचा नाद होता. ओव्या तर भराभर करता येत असत. ओवी, अभंग, दिंडी, साकी यासारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील. ही अभिजात मराठी वृत्ते आहेत. मी एका बाजूला एकटा व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूस. तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावीत असे. मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत. आम्ही भेंड्या लावण्याच्या भरात होतो. इतक्यात काही मुले श्याम, अरे श्याम अशी हाक मारत आली. त्यातील एकजण म्हणाला, श्याम, अरे कोणीतरी तुला शोधित आहे. आमचा श्याम कोठे आहे अशी चौकशी करीत आहे. इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन ठेपलेही. मी विचारले, भाऊ इकडे कशाला आलात? आता आमची घंटा होईल. मी घरी भेटलो असतो. वडिलांचा तो कसला तरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती. इंग्रजी शिकणाऱ्यांच्या मुलात मी वावरत होतो. जरी कशाचे मला महत्त्व कळू लागले नव्हते तरी झकपक पोशाखाचे कळू लागले होते. 6 कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही. मी आंधळा झालो होतो ना. शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता. शिक्षणाने अंतर्दृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिर्दृष्टी येऊ लागली होती. वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूपरंगावरच भुलू लागलो होतो. जे शिक्षण मनुष्याला इतराच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदय मंदिरातील सत्यदृष्टी दाखवित नाही, ते शिक्षण नव्हे. शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटले पाहिजे. या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भव्य दृष्टी दिसते तिचे दर्शन मला झाले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, अंधुकही होत नाही,
तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थच समजावे. हृदयाचा विकास ही एक अति महत्त्वाची, जीवनात सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे. 6 कोस वडील चालून आले. का आले? तो खरवस, ती एक खरवसाची वडी मुलांना देण्यासाठी. किती प्रेम! त्या प्रेमाला काही आनंद रूपच वाटत होते. खरे प्रेम तेच, ज्याला अनंत कष्ट, हाल व आपत्ती सुंदर व मधुर वाटतात. हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते. आज मी माझ्या आईबापांच्या त्या प्रेमातही दोष पाहीन. त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरिबाच्या मुलाला खरवस दिला असता तर, एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर, शेजारची मुले श्यामचीच रूपे आहेत, यांना का न वाटावी? तमक्या आकाराचा, अमक्या रंगाचा, अमक्या नावाचा असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा? परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही. मनुष्य हळूहळू वाढत जातो. आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो. माझे आईबाप मला परंपार प्रेम पाजित होते, म्हणून थोडे तरी प्रेम मला आज देता येत आहे. माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्यावेळेस पेरले जात होते. त्याच बीजाचा हा अंकुर आहे. मला नकळत, त्यांनाही नकळत माझे आईबाप माझ्या जीवनात, माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावित होते. म्हणून आज माझ्या जीवनातील थोडा आनंद आहे, सुगंध आहे, ओसाड नाही, वृक्ष बगबगीत नाही. मुले मला हसतील, ते का तुझे वडील? काय फेटा बांधला आहे? काय तो कोट? असे म्हणून चिडवतील, याचेच मला वाटत होते. वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो. माझीच मला काळजी होती. माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो. आपण सारेजण अहमवेद असतो. आपण द्विवेदी नाही, त्रिवेदी नाही, चतुर्वेदी नाही. आपण सारे एकवेदी आहोत व त्या वेदाचे नाव आहे अहम. सारखा आपलाच विचार आपण करीत असतो. आपला मान, आपले सुख, आपली आढ्यता, आपली अब्रू सारे आपलेच. आपणास म्हणूनच मोठे होता येत नाही. जो स्वतःला विसरू शकत नाही तो काय प्रेम करणार? वडील म्हणाले, श्याम, तुझ्या आईने तुला खरवस पाठविला आहे रे. तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे. तो तू व तुझे मित्र मिळून खा व बोगणी परत द्या. त्यांनी खरवसाची बोगणी मजजवळ दिली. इतर मुले माझ्याकडे पाहून पिदी हसत होती. मी शरमलो होतो. माझे वडील पुन्हा म्हणाले, श्याम, अरे बघत काय बसलास? टाक उरकून, लाजायला काय झाले? या रे मुलांनो, तुम्हीही घ्या. श्यामला एकट्याने खावयास लाज वाटत असेल. एकट्याने नाही तरी खाऊच नाही, 4 चौघांना द्यावे. इतर मुले निघून गेली. माझे मित्र फक्त राहिले. एक धीट मित्र पुढे आला. त्याने भांड्याचे फडके सोडले. ए रे श्याम, या रे, आपण पन्ना करू, पडशा पाडू, असे तो म्हणाला. आम्ही सारे खरवसावर घसरलो. माझे वडील बाजूस जरा पडले होते. ते दमून आले होते. त्यांनी खरवस घेतला नाही. आम्ही देत होतो तर म्हणाले, तुम्हीच खा. मुलांनी खाण्यात गंमत आहे. आम्ही सारा खरवस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांना जरा डोळा लागला होता. इतक्यात घनघन घंटा झाली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, श्याम, झाला का रे खाऊन? आण ते भांडे, मी नदीवर घासून घेईन. ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले. वडील जावयास निघाले. ते म्हणाले, अभ्यास नीट कर हो, प्रकृतीस जप. गाईचे वासरू चांगले आहे, पाडा झाला आहे, असे म्हणून ते गेले. आम्ही शाळेत गेलो. मला माझी शरम वाटत होती. अशा प्रेमळ आईबापांचा मी कृतज्ञ मुलगा आहे असे माझ्या मनात येत होते. गोष्ट तर होऊन गेली, परंतु रुखरुख लागून राहिली. 6 कोस केवळ खरवसाची वाटी घेऊन येणारे वडील व त्यांना पाठविणारी माझी थोर आई, या दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण मी कसे फेडणार? माझ्या शेकडो बहीण भावांना जर मी असेच निरपेक्ष देईन तर त्यानेच थोडे अनऋणी होता येईल, एरवी नाही. श्रोते हो, तुम्हाला माझी कथा कशी वाटली? आवडली का?
माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद. आपण माझ्या कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.